खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची CIDकडून कसून चौकशी केली जाते 14 दिवसाची कोठडी आहे. त्या पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे. हेच बीड शहरातलं शहर पोलीस ठाणे आहे आणि याच शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांची काल रवानगी करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतर दुसरी एक घटना घडली, ज्या घटनेची खूप मोठी चर्चा झाली. त्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये हे नवे जे कॉट आहेत हे कॉट आलेले होते आणि या कॉटवरनं राजकीय नेत्यांनी देखील ट्विट केलेलं होतं. यामध्ये रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील या आलेल्या कॉटवरून नव्या आलेल्या कॉटवरून मोठा आरोप प्रत्यारोप केले होते. रोहित पवार यांनी सांगितलं होतं की अशाच पद्धतीचे जे कॉट आहेत हे राज्यभरातल्या सर्व पोलीस स्टेशनला पोहोचतील का आणि ते नेमके याच वेळी का पोहोचले असा देखील प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या संदर्भात ज्यावेळेस इथलचे पोलीस प्रशासन आहे त्यांना विचारलं तर इथं जे या पोलीस स्टेशनमधले असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या अनुषंगाने हे कॉट आणल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यात दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल हे आणले त्यावेळेस हे 5 कॉट होते, मात्र आता हे या ठिकाणी 4 कॉट आहेत. मग यातला एक कॉट कर्मचाऱ्याने आतमध्ये नेला असेल, मात्र त्यावरून देखील मोठी चर्चा केली जाते. का तर या ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ज्या खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांची CIDकडून कसून चौकशी केली होती. काल दिवसभर देखील चौकशी केली होती आणि आज देखील चौकशी केली जाते. मात्र योगायोग असा आहे की वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतरच हे कॉट का आले आणि कसे आले असा देखील प्रश्न सोशल माध्यमातून देखील उपस्थित केला जातोय. राजकीय जे नेते मंडळी आहेत ते देखील उपस्थित करतात. त्याचबरोबर प्रशासन जर एवढं तत्पर झालेलं असेल तर राज्यातल्या संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये अशाच पद्धतीने कॉट पोहोचणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळं काल दिवसभरात ज्या कॉटची चर्चा होती त्याच कॉटमधला एक कॉट आज कमी झाल्यानं पुन्हा देखील त्याची चर्चा सुरू व्हायला लागली. त्यामुळे नेमका हा कॉट कुठं गेला या संदर्भात आपण प्रशासनाशी देखील विचारणार आहोत. मात्र एकंदरीतच आता पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या या कॉटवर जे राजकारण आहे ते आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे.